नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजल्याच्या आणि इकडं माझं अंगण सगळं स्वच्छ झाडून झालं. गुरांची पण आज झाडलोट झाली. तर आज आहे शिवजयंती, तर सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मुलांच्या शाळेत कार्यक्रम आहे, तर लवकर आपला पारंपरिक पोशाख घालून मुलांना पाठवायचं शाळेमध्ये. तुम्हाला दाखवेलच मी. तर चला, त्यांचं उरकायचं आहे लवकर. राधाला साडी घालायची, तर तुम्हाला दाखवते त्यांचं आवरून झाल्यावर. तर चला, बाकीची कामं करून घेऊया. तर आता शेळ्यांना मका टाकून घेतली. आता राधाचं आवरून मला येत नाही काढून. चला, आता राधाचं सगळं आवरून झालं. आता फक्त मुलांना फेटे बांधायचे राहिलेत. सुगून वर आलाय बराच. राधाचं आणि बापूचं आवरून झालंय. आता सगळ्या मुलांचं आवरून झाले, फेटे वगैरे घातलेत. तुम्हाला कसं वाटलंय नक्की कमेंट करून सांगा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला फुलं वाहण्यासाठी घरीच तयार केले ते बघा, किती छान अशी. आणि ह्याने करून द्यायला लागले ते फुलं. मुलं गेली शाळेत. माझी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली. चहा ठेवला, आता चहा पिऊन घेते. चहा पाणी झालं आता. आणि आता गुरांना खाली ऊसात बांधायला चाललंय. ऊस तोडून गेलाय, बारकं बारकं कोंबार आहे, तर गवत आहे भरपूर खायला तिकडं. तर तिकडं नेऊन बांधूया खाली आता तालीत. आम्ही दोघं चाललोय आता, राधाचे पप्पा आणि मी. मग आल्यावर कपडे धुवून घेते. तर इकडं विहिरीकडे ऊसाच्या साईडला आणले, गुरांना बांधलंय आता. इकडं सगळ्या गुरांना भरपूर गवत आहे खायला गुरांना. आता घरी जाऊया, कपडे धुवायची ती. अ 10:30 वाजल्या, कपडे धुवून वाळत घातले आता. आणि आज जायचंय माळावर. गुरं खाली बांधली होती, वासराला पाणी ठेवलंय. चला आता माळावर जाऊया. काकडीचं वेल चढवायचं तर आपल्याला. ह्यात घालायचं आणि ह्यातलं बाहेर काढायचं. गाळीला लावायचं काय नसतं हे आता बाहेर जाय पूर्ण. ह्याच्यात हात खालच्यात हात घालायचा असा, आणि वरच्यात ना वर काढायचं. शेंडा त्यात गुजवायचा का? चला, आता आलोय माळावर. गुतलेला पहिले सांगितलं ह्यांनी कसं वेल चढवायचं ते ती. चला, आता तिघीच्या 3 पाती घेऊया आता. तिकडे जा पडेल सरांनी लावून मी घेणार आहे. आणि काकडीला आपल्या फुलं लागायला लागली ती. हे बघा, फुल लागलं एक, आणि त्याच्या माग काकडी पण लागली ती छोटी छोट्या. आठवड्याभरात काकडी चालू होईना आता आपली. काल वाल बंद करून केला नाही तुम्हाला. दुपारच्या 2 वाजले ते. आणि एका तुकड्यातलं आपलं वेल चढून झाले ते. आता दुसऱ्या तुकड्यात आता जायचं, पण त्याआधी 2 वाजले ते म्हणल्यावर भूक लागली. जेवण करून घ्यायचं, आणि जेवण झाल्याच्या नंतर ना दुसऱ्या तुकड्यामध्ये जायचं आहे आता आपल्याला. चला, आता थोडं थोडं राहिलं ह्यांचं, घेऊ लागते ह्यांना, आणि मग जेवण करायला सुट्टी करू. पेरूच्या झाडाखाली जेवण करायला बसलोय. आणि जेवणामध्ये आणले आता मिरच्याचा ठेचा. रेश्मा, तू काय आणली आज भाजी? डाळ कांदा. तर चला, आता जेवण करून घेऊ. तर आता 5:30 वाजले ते. आणि आपली दोन्ही तुकडी एक साईडची वेल चढवून झाले आता. आणि आता आम्ही निघालोय घरी. सगळी मुलं आली ती आता वर माळावर शाळा सुटल्यावर. आणि चला, आता जाऊया. मी माळावरनं घरी आलोय, आणि मामाने गुरं आणली ती खालनं. आताच खाली ऊसात बांधली होती गुरं. चला, आता घरची काम. आज काय काय होतं शाळेत? हा, जयंती होती काय? कार्यक्रम काय काय होतं? लय भारी झालाय डान्स, तर एकच नंबर झाला सायकलचा. होय.
आमचा बी डान्स होता कॅन्सल केला पुढच्या वर्षी घ्यायचा. होय, कोण 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 होतं डान्समध्ये? मी कॅन्सल केला. बापूने केला का डान्स? हा? बापूने केला? नाही बापूचा नव्हता, बापूने म्हणला. हा, ते वहीवर लिहिलं तर आपल्याला म्हणला बघते. म्हणला का? भाषण केलं का त्याने? होय. आणि तुझ्या मैत्रिणी कोण कोण साडी घालून आलत्या? सगळ्या सगळ्या आलत्या का? भारी दिसत होता का नाही तुम्ही? हा, तर आता बाहेरची कामं सगळी झाली, देवाबत्ती केली संध्याकाळची आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. आता चल, आता पीठ मळून घेते. 7 वाजत आले त्या. पीठ मळून घेतलं आता चांगलं. पीठ भिजलंय पण. आणि आता चपात्या करून घेते. आणि इकडे लावले मुगाची डाळ शिजायला. आज हिरव्या मिरचीची मुगाची डाळीची आमटी करायची. तर कुकरला डाळ लावली. आता इकडं चपात्या करून घेते. इथं भाजीला फोडणी द्यायचं चालू आहे. हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं टाकलं आता. आणि इकडं चपात्या करायचं चालू आहे. चपात्या करून झाले त्या माझ्या. आणि इकडं आजीसाठी ज्वारीची भाकर केली एक. मस्तपैकी भाकर झाली आता करून. आणि आता सगळा स्वयंपाक झालाय. फक्त आता राजाच्या बाप्पाची याची वाट बघायची जेवण करायला.